मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे। सगळे सोयरे अंमलबजावणीसाठीच आता प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी दिले आहे। सरकार यावर तोडगा कसा काढणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। सरकारनं मनोज जरांगेंना 13 जुलैपर्यंत दिलेला वायदा उद्या संपतोय। 13 जुलैपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू असं आश्वासन उपोषण सोडतेवेळी मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं होतं। करू प्रयत्न आपण लवकर म्हणजे महिन्यापर्यंत 100% सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं करावी। उद्याचा दिवस त्यांच्या हातात। 13 तारखेचा वेळ, एकूण 1 महिन्याचा वेळ सरकारनं आपल्याकडून घेतलाय। आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाही आहेत। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकराला सुद्धा ते मिळालं पाहिजे। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी करा असं गिरीश महाजन म्हणतात की ते टिकणार नाही तर इतके जज घेऊन तुम्ही अंतरवालीला आलते कशा? आणि समजा ते उडणार आहे, ते टिकणारच नाहीये, तर मग छगन भुजबळचा इतका आटापिटा का चाललाय की ते रद्द करा म्हणून? दरम्यान भुजबळांच्या तलवारीच्या विधानावरून जालन्याच्या रॅलीतही जरांगेंनी निशाणा साधला। जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी। आम्ही जातीवाद केला कोणचा? अरे बाळा, तुझ्या मागे जर एवढी जनता असती ना तर तू आतापर्यंत दंगली घडून आणल्या असत्या। दंगली एवढी जातीवादी छगन भुजबळ तुम्ही। आमचा मराठा समाज एवढा असून आम्ही आणखी काडी सुद्धा पायाखाली वाजू देत नाहीत किंवा मोडू देत नाहीत। हे संस्कार आमच्या मराठ्यांवरती आहेत आणि ते संस्कार मराठ्यांनी आम्हाला दिले। आम्ही जातीवाद कोणता केला? आमच्यावरती हल्ला झाला तरी आम्ही शांत। आमच्या शांततेत आंदोलन सुरू। तलवारी घासा म्हणतो, याला जातीवाद नाही म्हणत का? देवेंद्र फडणवीस साहेब इतकं भरपाटलेले विचाराचं संघट होतेच का? मग इतकं ऑफिस येते छगन भुजबळ, जिथं जाईल त्या सरकारचा त्या पक्षाचा दिदारच करते। जालन्यानंतर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंची शांतता रॅली निघणार आहे। सकाळी 9 पासून केम्ब्रिज चौक ते नगर नाका वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे। 265 पोलिसांवर वाहतुकीची जबाबदारी असेल। बंदोबस्तासाठी शेकडो पोलीस, 100 होमगार्ड तैनात असणार आहेत। दरम्यान आरक्षणाची लढाई जिंकायची असं म्हणत जालन्यात 100% मतदान करा आणि नेत्यांमुळे गावगाड्यातले संबंध खराब करू नका असं आवाहन जरांगेंनी केलंय। तुम्हाला एकच विनंती, आता घरी नाही राहायचं। कोणाला का करणं होईल जे ठरण ते ठरण, पण मराठ्यांनी 100% मतदान करायचं। 100% कितीही दडपण आणू द्या, पोलिसांच्या गाड्या गावागावात लावू द्या, मतदानाला नका जाऊ देऊ तरी जायचं, पण मतदान मात्र 100% करायचं। आपला घरातला उमेदवार उभा राहिल्यासारखं मोजता पांढरे झाले पाहिजे मोजणाराचं इतकं मतदान एका बाजूला हाणायचं। सगळे 100% करायचं। मराठ्यांनी धनगराला कधीच वैरी मानलेलं नाही आणि धनगरांचं आणि मराठ्यांचं काहीच वैर नाही। त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचे आणि धनगरांचे चांगले संबंध तुम्ही का खराब करता? मी वारंवार सांगितलेलं आहे की हे पद्धती चुकीची पद्धत आहे। तुम्ही तुमची मागणी ही सरकारकडे मांडा। तुमची मागणी जे काही असेल ते सरकार त्याचा विचार करेल आणि सरकार पूर्ण करू शकते। सरकारमधील एखाद्या मंत्र्याच्या विरोधात, पर्टिक्युलरली ओबीसी नेत्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे जर आरोप ते करत असतील तर मी त्याचा निषेध करतो। आणि उद्या या महाराष्ट्रामध्ये समजा ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला तर त्याला पूर्ण जरांगे पाटील जबाबदार राहतील, हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो।
संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.